असे काय म्हणते तिच्या ब्लॉग चॅनल मध्ये माझा 27वा ब्लॉग असा. तर कडाक्याचं ऊन पडला होता तर काका रानावर औषध मारणं होतं म्हणून घराकडनं औषध आणून दिलंय आणि एक कैशी आणून दिलंय. तर त्यानंतर बघते तर आपल्या रस्त्याच्या बाकड्यावर पॅडीचा निवांत झोपलो होतो म्हणून तेका आक मारून जागो केलंय. तर आमका गावचं होतं नारळाचं शेळाचा पाणी तर तेकाच आणलं की शेळा काढून दे. तर काठी आणले पण काठी काही पुरत नव्हती म्हणून त्या काठीत दुसरी काठी बांधली आणि ती काठीन काढत होतो पण ती काठीत तुटली. आणि जी आधी काठी होती त्या काठीने आम्ही लवकरात लय प्रयत्नाने आम्ही 2 शेळी काढलवनी. तर कल्पेशाकन शेळा फोडू घेतल्यानंतर शेळाचा पाणी पहिला प्याडीदा पियालो. मग नंतर काय आलं की बाहेरनं शेळा वाटत होता आणि आतमधनं खोबरा होता. तर त्याच्यातलं खवणून खोबरा घालून आणि आम्ही त्यानंतर आम्ही चाललो मुंबईवाल्यांसोबत फिराक म्हणजे काय आमच्या रानातल्या टेंबावर. तर 20 मिनिटाच्या अंतरावर आम्ही टेंबाच्या दिशेने लव चलत बोलत आणि मजा करीत. तर या दिसता असा तर आसाम नाही असा तर या आमचं कुंभार डोंगर असा. तर डोंगर चढता मोबाईलला रेंज दिल्या कारणाने डोंगर बघूच होतो आणि लांबच राहिलो. तर त्यानंतर कुंभार डोंगरावर गेल्यानंतर निसर्गरम्य आपलं कोकण असा आणि कोकणात लय काय ना काय बघणारा असा. तर प्रत्येक माणूस पैसे कमवून जातो लोक. जर तुम्ही 2 दिवसासाठी कोकणात फिरा गेला तर तुमचं आयुष्य सुखान जाताला. तर त्यानंतर मुंबईवाले पण खुश होते आणि आम्ही पण खुश होतो. आम्ही कशा होतो तर मुंबईवाल्यांसोबत फिरा गेलो होतो म्हणून. तर ताई ना आम्ही आमच्या शिरवली छोटंसं असणारं वॉटरफॉलला गेलो होतो. पाण्यात बघत होतो तर पान गणस होतो. मोबाईलच्या कॅमेऱ्यात ना काय पान गणस काही दिसत नव्हतं तर ना आम्ही निघालो घराकडे. व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. चला तर मग आम्ही सगळे मालवणी